खेळता अग्नी लागला, मग तो न सावरे जैसा उधवला, तैसा इंद्रिया लळा दिधला भला नोहे. हे पहा, भगवान परमात्मा आपल्याला सावध करतात. आपण इंद्रियांना सहज लीलेने लळा द्यायला गेलो तरी ते चांगलं नाही, घातक ठरू शकतं. उदाहरण देतात, खेळता खेळता लहान मुलं खेळताना जर अग्नी लागला तर तो लागतो सहज, पण विझवल्या जात नाही. तसं इंद्रियांना एकदा सवय लागली विषय सेवनाची की पुन्हा मग ती सवय मोडणं फार अवघड जातं. उधवला म्हणजे वाढला, भडकला. एरवी तरी अर्जुना या शरीरा पराधीना, का नाना भोग रचना मिळवावी. खरं पाहिलं तर अर्जुना, सहज पाहना, या शरीरा पराधीना, हे शरीर कोणाचं आहे? पंचमहाभूतांचं आहे, पराधीन आहे, आपल्या स्वाधीन नाही. आणि का नाना भोग रचना मिळवावी, मग पराधीन असलेल्या शरीरासाठी वेगवेगळ्या प्रकारचे भोग रचना कशासाठी मिळवावी आपण? कारण शरीर आपलं नाहीच आहे. श्री गुरु साखरे महाराज सांगतात किंवा सांगायचे, ते म्हणले काही गोष्टी आपण व्यवस्थित सांभाळून ठेवल्या तर टिकून राहू शकतात. उदाहरणार्थ, माता भगिनीच्या हातात बांगडी असते काचाची, ती बांगडी नाजूक असते, म्हणजे नुसतं असं भांडे घासता घासता पातेलं भगवणं जर लागलं की फुटते ती बांगडी, एवढी नाजूक. पण तीच बांगडी जर व्यवस्थित एखाद्या डबीमध्ये ठेवली तर ती किती वर्ष राहू शकते? ते किती वर्ष राहू शकते ती बांगडी, सुरक्षित जर एखाद्या डबीत ठेवली तर. एवढी नाजूक असलेली राहते. पण आपलं शरीर म्हणले किती सुरक्षित ठेवा, ते चांगलं राहत नाही. रोज तांब्याभर तूप जरी पिलं माणसाने, माणूस म्हातारा होत नाही का? होणारच. तर त्याच्या ठिकाणचा स्वभाव धर्म येतो. तसं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, हे पराधीन आहे ना. आपण किती शरीराची काळजी घेतली तरी ते पराधीन आहे, आपल्या अधीन नाही. कुणाला वाटतं आपले केस पांढरे व्हावे, कुणाला वाटतं आपले दात पडावे, नाही, पण पडतात ते. आपल्या जर स्वाधीन शरीर असतं तर दात पडू दिले असते का माणसाने? आपल्या स्वाधीन असतं तर केस पांढरे होऊ दिले असते का माणसाने? दात का पडतात? दात म्हणतात, आमचा रंग ह्या केसांनी घेतला ना, मग आता आम्ही राहणार नाही, आम्ही चाललो निघून. आमचा रंग कशाला घ्यायचा यांनी? मग केस पांढरे व्हायला लागले की दात निघून जातात एक एक, असं होतं. मग पराधीन आहे शरीर. मग या पराधीन शरीराला एवढं कशाला लक्ष द्यायचं? वेगवेगळ्या प्रकारचे विषय भोग कशाला द्यायचे? आपण सायासे करुणी बहुते, सकळ ही समृद्धी जाते, उदो असतो या देहाते प्रतिपाळावे का. आपण प्रयत्न करायचे, रात्रंदिवस कष्ट करायचे, सकळ ही समृद्धी जाते, भरपूर पैसा कमवायचा. आणि त्या पैशाने काय करायचं? काय मिळवायचं पैशाने? तर उदो असतो या देहाते प्रतिपाळावे का. रात्रंदिवस या देहाचाच खड्डा भरायचा, देहाचेच विषय भोग पुरवायचे. उदो असतो या शब्दाचे अनेक अर्थ आहेत. उदो असतो म्हणजे या शरीराला जन्म आणि मरण आहे. किती त्याला सांभाळा, ते मरणार आहे, ते जन्मणार आहे. उदो असतो असा एक अर्थ. उदो असतो याचा अर्थ जन्मल्यापासून मरेपर्यंत असा अर्थ. म्हणजे संपत्ती मिळवायची आणि जन्मल्यापासून मरेपर्यंत काय करायचं? फक्त शरीर सांभाळायचं, बाकी देवधर्म काही करायचा नाही. किंवा उदो असतो म्हणजे दिवस उगवल्यापासून रात्री झोपेपर्यंत काय करतो माणूस? काही नाही, देहाचं इथं बरं पोटासाठी. पहा केवढी आटाआटी. पोट कासयाने भरे आणि तुका म्हणे झुरू झुरू मरे. हे गाथ्यात नाही, पण वक्ते बाबा म्हणायचे, जुने महात्मे म्हणायचे. तसे हे रात्रंदिवस या पोटासाठी देहासाठीच मरावं का. सर्वस्वे शिणोनी येथे अर्जवावी संपत्ती जाते, तेणे स्वधर्म सांडून देहाते पोखावे काही. सर्व प्रकारे कष्ट करून अर्जवावी संपत्ती जाते, पैसा मिळवावा,
आणि तेने स्वधर्म सांडून देहाते पोखावे काही. कष्ट पैसा मिळवणं सोपं आहे का महाराज? घाम गाळावा लागतो. आपण सगळे शेतकरी माणसं आहेत. आमच्याकडे हळद असते, हळदीचं पीक. ते उन्हाळ्यात हळद काढायची. आम्ही लॉकडाऊनमध्ये होतो गावाकडं, मग ते काम केलं आम्ही आमच्या शेतात. मग ते काम करताना लक्षात आलं आपली आळंदी पंढरी लय चांगली. हे काय खरं नाही. इकडं सोपं आहे का ते दिवसभर उन्हात हळद वेचायची? कुठलंही शेतीतलं काम असं सोपं नाही. पैसा मिळवणं सोपं नाही. मग ते शेतीतलं असो नाही तर कंपनीतलं काम असो. कंपनीतलं काम आपल्याला वाटतं बरं आहे, सावलीत उभं राहून सावलीत बसून कंपनीतल्या लोकांना काम असतं. पण कंपनीत जाताना आणि येताना ट्रॉफिक आणि ते प्रदूषण आणि ते शहरातलं राहणीमान, ते सगळं पाहिलं की शहरातल्या त्या कामगाराला वाटतं खेड्यातलं जीवन लय चांगलं. शेतातले कष्ट बरे, पण हे शहरातलं दुःख नको. शहरात काहीच स्वस्तात मिळत नाही ना, जाऊ द्या. तर सांगण्याचं तात्पर्य, पैसा मिळवायचा असेल तर कष्ट करावे लागतात. आणि हे सगळे कष्ट करून पैसा मिळवायचा आणि त्या पैशाने काय करायचं? स्वधर्म सांडून देहाते पोखावे काही. स्वधर्म करायचा नाही आणि नुसतं देहाचे चोचले पुरवायचे, असं करणं योग्य आहे का? नाही. मग हे तव पांच मिळावा, शेखी अनुसरेल पंचत्वा, ते वेळी केला के घेवसावा शिणू आपुला. हे शरीर म्हणजे काय? 5 जणांचा मेळावा आहे. नाथ महाराजांचं एक भारूड आहे. सत्वर पावगे मला भवानी आई रोड गावाहीन तुला. सत्वर पावगे मला भवानी आई रोड गावाहीन तुला. सासरा माझा गावी गेला, तिकडच खपवी त्याला. सत्वर पावगे मला भवानी आई रोड गावाहीन तुला. सासू माझी जाच करते लवकर निर्दाळी तिला. जाऊ माझी फडफड बोलते बोडकी कर ग तिला. नंदेचं कार्ट किरकिर करते खरूज हो दे त्याला. दादला मारुनी आहुती देईन मोकळी कर ग मला. एका जनार्दनी सगळेची जाऊ दे, एकटीच राहू दे मला. सत्वर पावगे मला भवानी आई रोड गावाहीन तुला. हे सासरा सासू काय येते तुम्ही अर्थ पहा. सासरा म्हणजे दंभ सासरा म्हणा किंवा अहंकार रूपी सासरा. सासू म्हणजे कल्पना. हे षडविकार सगळे, 6 विकार बरोबर आहेत. हे 6 विकार सगळे जाऊ दे, पण त्यासाठी मी काय करीन? तुला रोडगा वाहीन. रोडगा म्हणजे काय? रोडगा असतो 5 तत्वाचा. 5 गोष्टी असतात रोडग्यात. गुळ, पुन्हा असते तूप, दूध, ज्वारीचं गव्हाचं पीठ. असं का? बर, 5 गोष्टी असतात त्याच्यात, दूध त्या ह्याच्यात रोडग्यामध्ये. तर 5 तत्वाचा रोडगा तुला वाहीन म्हणजे काय? हे पंचमहाभूताचं शरीर तुला वाहीन. बा तुका म्हणे जीव भाव देवा पायी, ठेवून येते काही न मागते. किंवा देह समर्पिजे देवा, भार काहीच न घ्यावा, होईल आगवा तुका म्हणे आनंद. तसं हे शरीर पंचमहाभूतांचं आहे आणि ते पंचमहाभूत घेऊन जाणार आहेत. मग आपण आयुष्यभर त्या शरीरासाठी कष्ट करायचे आणि शेवटी हे शरीर पंचमहाभूतात जाणार. मग केलेले कष्टाचा मोबदला काय? आपल्याला काहीच नाही ना मोबदला. कुणाकडून घेणार? मग हे तो 5 मिळावा, शेखी अनुसरेल पंचत्वा, ते वेळी केला के गिमसावा शिणू आपुला. एखाद्या माणसाच्या शेतात आपण काम केलं, कष्ट केले की त्या कष्टाचा मोबदला मिळतो. तसं या शरीरासाठी केलेल्या कष्टाचा मोबदला काय? काहीच मिळणार नाही मोबदला. केला के गिमसावा शिणू आपुला. आपण केलेल्या कष्टाचं काय, आपण कुठं फळ मिळवावं? म्हणून केवळ देह भरणं, ते जाणे उघडी नागवण, या लागी येथ अंतःकरण देयावे ना. म्हणून नुसतं शरीराचंच पोषण करणं ही उघडी नागवण आहे. म्हणजे उघड उघड ही आपली फसवणूक करून घेण्यासारखं आहे. एक राजा, त्या राजाला एका माणसाने घोडा दाखवाय आणला. घोडा, राजाला घोडा आवडला. राजा म्हटलं बोला किती किंमत याची? तर म्हणलं 25,000.
25,000 म्हणले की लगेच त्याच्या पुढे टाकले 25. घे चल दे घोडा. राजा म्हणला आणखी 2-4 घोडे भेटतील का असे? हा म्हणलं मग आमच्याकडे लय घोडे आहेत असे, तुम्हाला किती पाहिजे? आणखी 4 पाहिजे म्हणे आणि 1,00,000 रुपये द्या. राजाने लगेच काढले 1,00,000 रुपये देऊन टाकले त्याला. आणि कधी घेऊन येणार? येतो म्हणे 10-5 दिवसांनी येतो. पैसे घेऊन गेला. त्याचं नाव विचारलं नाही राजाने, पत्ता विचारला नाही, काहीच नाही आणि 1,00,000 रुपये देऊन टाकले. आणि मग एक दिवशी राजा प्रधानाला म्हणला, प्रधानजी आपल्या राज्यात शहाणी माणसं किती, मूर्ख माणसं किती यांची जरा यादी करा बरं म्हणे. प्रधानाने केली यादी, शहाण्या लोकांची केली. मूर्खांची यादी करताना राजाचं नाव पहिल्याच क्रमांकाला मूर्खांच्या यादीत. राजानं पाहिली यादी. प्रधानजी काय कमाल झाली म्हणले, एवढं राज्य चालवतो मी, माझं नाव मूर्खांच्या यादीत? हो म्हणले महाराज, लक्षण बसलं म्हणजे आम्हाला ते काय बाकी राजा आहे का कोण ते आम्हाला कळत नाही. लक्षण बसलं तुमच्या ठिकाणी मूर्खाचं म्हणून लिहिलं मूर्खाच्या यादीत. काय लक्षण बसलं? काय नाही म्हणे, परवा तुम्ही 1,00,000 रुपये दिले, त्या माणसाचं नाव पत्ता गाव काय विचारलं नाही, खुशाल 1,00,000 रुपये दिले. राजा म्हणलं ते काय असेच दिले का, तो घोडे घेऊन पुन्हा येणार आहे म्हणे. मग प्रधान म्हणला ते जर परत आला तर तुमचं नाव खोडतो आणि त्याचं लिहितो म्हणले. मग परत कस काय येईन तो? 1,00,000 रुपये घेऊन गेला, राजाने काही पावती केली नाही, काही पत्ता लिहून घेतला नाही, परत कशाला येईन तो? आला तर तो मूर्ख ठरीन. मग सांगण्याचं तात्पर्य काय, उघड उघड फसवणूक ही. नुसतंच शरीराला सांभाळणं, शरीराला त्रास होतो म्हणून काकड्याला उठायचं नाही, शरीराला त्रास होतो म्हणून वारीला यायचं नाही, शरीराला त्रास होतो म्हणून एकादशी धरायची नाही, शरीराला त्रास होतो म्हणून काही परमार्थ करायचा नाही. असं जर असेल तर ती उघड उघड फसवणूक आहे आपली, आपण केलेली. तर हे काय सांगत होतो आपण, म्हणून केवळ देह भरणं ते जाणे उघडी नागवणं, या लागी येथ अंतःकरण देयावे ना. केवळ शरीराचं पोषण करणं ही उघड उघड फसवणूक आहे. आणि मग म्हणून इथं अंतःकरण देऊ नये. शरीर सांभाळावं म्हणजे काय, शरीर कसंही ठेवावं का याचा अर्थ कसंही ठेवा नाही. शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे घोसुले, शरीरे साध्य होय केले, शरीरे साधिले परब्रह्म. तुकाराम महाराज म्हणतात असे, शरीरा दुःख नेदावा भोग, न द्यावे सुख न करी त्याग, शरीर ओखटे ना चांग, तुका म्हणे वेग करी हरिभजने. शरीराला जास्त आरामही देऊ नये आणि जास्त कष्टही देऊ नये, मध्य साधता आला पाहिजे, तसं करावं. आता श्लोक, इंद्रियस्येंद्रियस्यार्थे रागद्वेषौ व्यवस्थितौ तयोर्नवशमागच्छेत् तौ ह्यस्य परिपंथिनौ. या श्लोकाला अन्वयच नाही, म्हणजे सरळ आहे हा श्लोक. इंद्रियस्यार्थे रागद्वेषौ व्यवस्थितौ. इंद्रियाच्या विषयाच्या ठिकाणी रागद्वेष अवश्य ठेवलेले असतात. असल्या इंद्रियाच्या ठिकाणी रागद्वेष अवश्य ठेवलेले असतात. म्हणजे प्रत्येक इंद्रियाचा प्रत्येक एक विषय असतो आणि त्या विषयाची प्राप्ती झाली की राग निर्माण होणार. राग म्हणजे काय? राग म्हणजे मिरवणूक. राग म्हणजे काय? इंद्रियाचा विषय मिळाला की राग उत्पन्न होतो. म्हणजे राग म्हणजे प्रीती. संस्कृत मध्ये प्रीतीला राग म्हणतात असं विचारसागरात लिहिलंय ना. आणि नाही मिळाला विषय तर क्रोध निर्माण होतो. आवडता पदार्थ गुलाबजामू खायला मिळाले की पुन्हा असेच गुलाबजामू आपल्याला सदा सर्वदा योग तुझा घडावा असं वाटतं की नाही. म्हणजे प्रीती निर्माण झाली. आणि जेवायला बसलो आपण ताटावर, गुलाबजामू ताट वाढलं आणि कोणतरी म्हणलं, ए बाबा मी इथं बसलो होतं दिसत नाही का उपरनं ठेवलेलं, उठ दुसऱ्या पंक्तीला बस. असं म्हणल्यावर राग येतो. राग म्हणजे क्रोध येतो. क्रोध संस्कृतमध्ये वेगळा अर्थ, मराठीमध्ये राग शब्दाचा अर्थ क्रोध असा होतो.
तर दुसऱ्याने प्रतिकार केला विषय सेवन करण्यासाठी की मग क्रोध उत्पन्न होतो. आणि हे असतातच प्रत्येक विषयाच्या ठिकाणी. बघा, रागद्वेषौ व्यवस्थितौ, द्वेष म्हणा क्रोध म्हणा असतातच. तयोहो न वशम आगच्छेत, त्या रागद्वेषाच्या अधीन आपण जाऊ नये. तौ ही अस्य परिपंथिनौ, ते राग आणि द्वेष या परमार्थाचे अडथळे आहेत. परिपंथिनौ म्हणजे अडथळे आहेत, प्रतिबंध करणारे आहेत परमार्थाला. वक्ते बाबा म्हणायचे, परमार्थ परमार्थ म्हणजे काय हो? कुणाचा द्वेष मत्सर करू नये हाच परमार्थ. मनातून कुणाचा द्वेष करू नये, कोणाचा मत्सर करू नये. एखादा मोठा झाला तर त्याच्या प्रारब्धाने मोठा झाला, आपण कशाला हेवा करायचा? जीव जीवासी पै द्यावा आणि मग करू नये हेवा. मुक्ताबाई म्हणतात, कुणाचा हेवा करू नये, ज्याच्या त्याच्या प्रारब्धाने ज्याला त्याला मिळत असतं. हे रवी इंद्रियाची या अर्था सारिखा विषोपोखिता, संतोषू कीर चित्ता उपजेल. अत्यंत महत्वाची गोष्ट आहे परमार्थिक माणसाला. ज्ञानोबा किती सोपं समजून सांगतात, पण ह्या ओव्या आपण हृदयावर करून ठेवाव्या अशा महत्वाच्या आहेत. हे रवी इंद्रियाची या अर्था, आपल्या इंद्रियाचा अर्थ म्हणजे विषय, आणि त्याला तो आवडतो. कानाला शब्द आवडतो, जिभेला पदार्थ आवडतात चांगले खायला, आणखी नाकाला सुगंध आवडतो, त्वचेला मऊ स्पर्श आवडतो, डोळ्याला चांगलं रूप आवडतं. हे झाले. तर या इंद्रियाच्या विषय इच्छेसारखा विषय त्याला दिला, सारिखा विषो पोखिता, त्यानं त्या विषयाचं सेवन केलं. काय होतं? समाधान वाटतं मनाला. त्या इंद्रियाला तो विषय दिला की त्याला समाधान वाटतं. संतोषू कीर चित्ता उपजेल, त्याला समाधान नक्की वाटेल, ह्यात काही शंका नाही. परी तो समचोराचा सांगा तो, जैसा नावेक स्वस्तो जव नगराचा प्रांतो सांडी जेना. पण ते समाधान किती वेळा असतो? माऊलींनी दृष्टांत दिला, समचोर असतो. म्हणजे आपण प्रवासाला निघालो, जुन्या काळात पायी प्रवास असायचा. मग एकटा दुकटा माणूस दिसला की ते चाप्टर लोक काय करायचे, बाबा कुठं जायचं तुम्हाला? पिशवी दिसते तुमच्याकडं. काय ना बाबा पंढरपूरला. अहो मी पंढरपूरला चाललो, आमच्या वाडवडलाची वारी म्हणजे पंढरपूरला. आमचा आजा जात होता, बाप जात होता, आता बाप वारला तर माझ्याकडे आली म्हणली वारी. मग मी येतो तुमच्यासोबत, तुम्हाला काही सेवा करू लागेल. चालते म्हणे. आणि मग गावात आहे तोपर्यंत मित्र म्हणून राहतो त्याच्यासोबत बरं का. आणि चांगलं गाव बिव सोडून असं जंगलात गेलो की मग असा रस्त्यावर आडवा उभा राहतो आणि काढ म्हणतो पैसे किती येते. म्हणणार पंढरपूरला यायचं होतं तुला. ते पंढर काय नाही, सांग आधी पैसे काढ. ते आम्ही पंढरपूरला जात नाही, आम्हाला पैसे पाहिजे. घेतो काढून. गाव निघेपर्यंत, गावाच्या बाहेर येईपर्यंत काय मित्र, आणि गाव जंगल लागलं की तोच शत्रू होतो. तसं इंद्रियाला विषय मिळाले तेवढ्या पुरतं समाधान वाटतं, आणि एकदा विषय भोगून झाले की मग दुःखाला सुरुवात होते. माऊली म्हणतात समचोर म्हणजे असा मित्र म्हणून राहणारा चोर. समचोराचा सांगा तू, जैसा नावेक स्वस्तो. नावेक म्हणजे तोपर्यंतच, स्वस्थ म्हणजे चांगला आहे, त्याची संगती चांगली आहे. कुठपर्यंत? जवळ नगराचा प्रांतू सांडी जेना, जोपर्यंत गावाची सीमा, गावाच्या काय म्हणतात शिव गावाची ओलांडली जात नाही तोपर्यंत बरं आहे. आणि एकदा लोक बिक गेले, जंगल लागलं की मग त्याचा तो दाखवतो कारनामा काय असतो तो. बापा विषाची मधुरता, झणे आवडी उपजे चित्ता, परी तो परिणाम विचारिता प्राण हरी. बाबा असं म्हणण्याची पद्धत आहे मराठी भाषेमध्ये. अरे बाबा रामकृष्ण हरी. अरे बाबा अर्जुना, विषाची मधुरता, काही काही विषय असे असतात गोड असतात. म्हणे इंद्रावणाचं काय कुठलं एक फळ आहे ते विषारी पण गोड लागतंय खायला. इंद्रावणाचंच का हो? काहीतरी आहे बहुतेक इंद्रावणीच. ते खायला लय गोड लागतंय पण ते विषारी, ते खाल्लं की माणूस मरणारच. तर ती विषाची मधुरता, झणे आवडी उपजे चित्ता. आणि जर माणसाला त्या फळ खाण्याची जर गोडी लागली तर लागू नये ती, कारण खाल्लं की मरणार आहे. झणी म्हणजे
तशी त्याची गोडी लागू नये. आणि तो परिणाम विचारिता प्राणहरी. खाताना बरं वाटतं, पण मग खाल्ल्यानंतर प्राणहरण म्हणजे जीव जाण्याची शक्यता आहे. देख इंद्रिय कामू असे, तो लावी सुख दुराशे, जैसा गळी मेनू आमिषे भुलवी जेगा. इंद्रिय कामू असे, प्रत्येक इंद्रियाच्या ठिकाणी विषय भोगाची इच्छा असते. तो लावी सुख दुराशे, आणि ती इच्छा काय करते? दुष्ट आशेकडे प्रवृत्त करते, इंद्रिय भोगण्याच्या आशेकडे प्रवृत्त करते. जैसा गळी मेनू आमिषे भुलवी जेगा. पाणी मासे धरणारे लोक असतात ना, त्या गळाला काय लावतात? ते कणिक लावतात, नाहीतर ते शिदड तोडून लावतात, त्याला शिदोड टाकतात असं पाण्यात. आणि मग त्याच्याकडे पाहून, त्या शिदोडाकडे पाहून मासा भुलतो आणि तिकडे येतो. माऊलीने हा दृष्टांत जरा रंगवून सांगितला 2 ओव्यात. गळी मेनू आमिषे भुलवी जेगा. परी तया माझी गळू आहे, जो प्राणा ते घेऊन जाये, तो जैसा ठाऊआ नोहे झाकलेपणे. माशाला काय दिसतं माहिती का? ते वर लावलेला शिदोड दिसतो, शिदोड. नुसता गळ जर पाण्यात टाकला ना, मासा नाही, माशाचे पिलं सुद्धा त्याला खात नाहीत. नुसता रिकामा गळ पाण्यात सोडा. सोडा म्हणजे तुम्ही नका प्रयोग करू, सोडणाऱ्याला विचारा की नुसता गळ टाकल्यावर मासा खात नाही त्याला. त्या गळाला काहीतरी लावलं आमिष की मग मासा खातो. का बरं? कारण झाकलेपणे, माऊली म्हणतात, ते झाकल्यामुळं त्याला आतला गळ दिसत नाही आणि वरचं ते खायला जातं. आणि मग आमिषाच्या असे गळगिळी मासा, आणि फुटोनिया घसा मरण पावे, तुकाराम महाराज म्हणतात. ते शिदोड असतो ना लावलेला, मासा जवळ आला की तो शिदोड तळमळ करतो आणि त्या माशाला सांगतो, मत आ मेरे लिए, मैं आधा हुआ तेरे लिए. माझ्यासाठी येऊ नको बाबा, तुला फसवण्यासाठी मी अर्धा तुकडा केलाय माझा. तू आएगा मेरे लिए, तो ऊपर खडा है तेरे लिए. तू जर मला खायला आला तर तुला खाणारा वर थांबलाय, येऊ नको. पण माशाला कळतच नाही आतला गळ झाकून असल्यामुळं. तो जैसा ठाऊआ नोहे झाकलेपणे, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे. आम्ही संस्थेत बसलो नव्हतो तेव्हा, 2010ची गोष्ट असेल, 10-11ची. राऊत बाबांची प्रवचनं असायची जोग महाराज संस्थेमध्ये. तेव्हा अभंग आला होता, संसार साते आले हो ऐका, तुटीचे ते नका केने भरू. लाभाचा हा काळ अवघे विचारा, पारखी तो करा साह्य येथ. शृंगारिले दिसे आतील निराळे, गोविला पदर उगवेना. असा अभंग आहे. तर त्या अभंगात बाबा प्रमाण असं आहे, शृंगारिले दिसे आणि आतील निराळे. हे जगामध्ये की नाही लय असे म्हणजे पॅकिंग भारी असतात वस्तूंच्या, आणि आतला माल वेगळाच असतो. आता हे नाही का आम्ही काल घेतलं, पण ते खरखर करतंय वरून दिसायला लय भारी, पण ते काय आतला माल चांगला पाहिजे ना. तसं शृंगारीले हे झाकलेपणे कळत नाही. गुरुजी सांगायचे, ते अंतर नेणती बा पुढे, म्हणून अगत्य सेवने घडे. माणसाला मधातलं कळलं की मग त्याचा त्याग होतो. वरून वरून पाहतो माणूस, आतलं कोणाला कळतं. मग श्री गुरु बंडाता त्यांनी गोष्ट सांगितली. म्हणले, एक माणूस असा सणासुदीचा दिवस दसऱ्यासारखा, पुरणपोळीचा स्वयंपाक घरी, आणि मग संध्याकाळी आला कामावून. घरी स्वयंपाक पुरणपोळ्याचा असल्यामुळं घरी बरंच लगबग चालू होती, भांडे कुंडे इकडे. तो म्हणला, मला लवकर जेवायला वाढ, मला लय भूक लागली, लय भूक लागली. ती म्हणली, हातपाय तर धुवून या. तो हातपाय धुवायला गेला की ना घाई घाई ताट वाढलं, पाठ ठेवला ताटाच्या पुढं, आणि आता काही नाही, पाण्याचा तांब्या भरून ठेवायचा, आणि तो आतून आला की जेवायला बसणार. असं ताट वाढलं, पाणी भरायला गेली, तेवढ्यात लेकरू गेलं रांगत रांगत, आणि ताटाच्या पुढंच शी केली पोरांनी. त्याला काय कळतं, काय कुठं करावं, हे चोख हे मैळ, काय त्याला कळत नाही. माऊली म्हणतात, बाळा उचित जाणणे होय, तरी बाळपणची की आहे. लेकराला चांगलं वाईट कळालं त्याला लेकरू कोण म्हणत. त्यानं ताटाच्या पुढंच शी केली. मग ह्या बाईनं पाहिलं, तिला वाटलं आता हे काढत बसू तर ह्याचं ताट थोडं राहिलंय, पाणी वगैरे द्यायचं. मग तो म्हणे, अजून वाढलं नाही का, अजून अमुक केलं नाही का. त्यापेक्षा तिनं काय केलं,
पातेलं घेतलं आणि त्याच्यावर झाकून ठेवलं. हा आला, वाढलं का? हो बसा जेवायला. म्हणजे बसला तो. त्यानं पाहिलं असं इकडं तिकडं सगळे पदार्थ. हा भजे वाढले, कुरड्या वाढल्या. हा या पातेल्या खालचं वाढलं का? ते म्हणे पातेल्या खालचं कशाला, तुम्ही जेवा आपलं. नाही नाही, तू पातेल्या खाली काहीतरी झाकून ठेवलं म्हणे, मला दिलंच नाहीत. हे सगळं उघडं ते काऊन झाकून ठेवलं? तुला खायासाठी ठेवलं वाटते काहीतरी. ती म्हणली अहो तुम्ही बसा जेवायला. नाही नाही, त्याच्या खालचं दाखवल्याशिवाय मी जेवणारच नाही. आता काय करावं तिनं, तिचा नाईलाज झाला. तिनं काढलं पातेलं. मग बघा म्हणे आता, मग आता घेईल का? वर वर पाहिलं की घ्यावं वाटतं, आणि जेव्हा आतलं कळतं मग मात्र त्याच्याविषयी वैराग्य निर्माण होतं. अंतर नेणती बापुडे. तसं माऊली म्हणतात, ते झाकल्यामुळं त्याला कळत नाही माशाला. ते जर झाकण काढलं वरचं, मग त्याचं सेवन करणार नाही मासा. काय तैसे तो जैसा ठाऊआ नोहे झाकलेपणे, तैसे अभिलाषे येणे की जेल, विषयांची आशा धरी जेल, तरी वरपडा होई जेल क्रोधानळा. तसं विषयाची मनामध्ये इच्छा विषय भोगाची ठेवली आणि मनामध्ये आशा धारण केली की मग काय होतं, पहिल्यांदा इच्छा निर्माण होते, नंतर त्याची तीव्र आशा निर्माण होते मनामध्ये. तरी वरपडा होई जेल क्रोधानळा. मग तो विषय प्राप्त झाला नाही की क्रोधरूपी अग्नी निर्माण होतो, आणि त्या अग्नीचं भक्ष्य आपणच होतो, आपणच त्या अग्नीमध्ये पडतो. मुक्ताबाई म्हणतात, वेळ क्रोधाचा उगवला, अवघा योग फोल झाला. म्हणजे तसा विकार कोणताच चांगला नाही, पण त्यातल्या त्यात काम आणि क्रोधाची तुलनाच करायची झाली तर कामामध्ये क्षणिक का असेना सुख आहे, क्रोधात काहीच नाही ना. ज्याच्यावर क्रोध केला त्यालाही सुख नाही, आणि ज्यानं केला त्यालाही नाही. आणि क्रोधरूपी अग्नी, मुक्ताबाई म्हणतात, आता क्रोध निर्माण झाला की इथून मागं जेवढं पुण्य धर्म काय आपण केलेलं असेल तो सगळं जळून जातं. अवघा योग फोल झाला, म्हणजे राखच करून टाकते सगळ्या पुण्याची. कोण? क्रोध. म्हणून क्रोध उत्पन्न होऊ देऊ नये. आणि क्रोध कधी वा तुका म्हणे कोपे घडे पुण्यक्षय, आणि होणार ते होय प्रारब्धेची. किती सुंदर आहे बघा. तुकाराम महाराज म्हणतात, कोप म्हणजे क्रोध निर्माण झाला की पुण्य सगळं नष्ट होतं. म्हणून प्रारब्धानं सगळं होते, कशाला क्रोध करायचा कोणावर, असं म्हणतात. म्हणून या क्रोधरूपी अग्नी, पण त्या क्रोधाचं मूळ कामच आहे ना. काम निर्माण झाला की क्रोध होणारच. जिथं क्रोध उपजला तिथं काम आधीची आला, जिथं काम उपजला तिथं क्रोध आधीची आला. क्रोधी असे ठेविला समोह जाणे. जिथं काम उत्पन्न झाला तिथं क्रोध येणारच त्याच्या मागून, त्याचं काय सांगायचं कामच नाही. जैसा कवळुनिया पारधी, घातेची संधी, आणि मृगाते बुद्धी साधावया. ज्याप्रमाणे पारधी काय करतो, कुशल बुद्धीने हुशारीने हरणाला असं चारीकडून घेरतो, जाळं लावतो बरं, आणि बरोबर जिथं त्यानं फाशी टाकलेली असतात म्हणा, जाळं लावलेलं असतं, तिथंच त्या हरणाला आणतो. कवळोनिया पारधी, घातीची संधी, आणि मृगा ते बुद्धी साधावया. मराठी भाषेमध्ये आणि हा शब्द दोन अर्थाने, आणि म्हणजे आपण जो नेहमी हे आणखी या अर्थाने वापरतो, आणि त्या आणीचा रस्व वेलांटी आहे. मराठी भाषेमध्ये असं असतं, शेवटी येणारा उकार, शेवटी येणारी वेलांटी कधीच रस्व नसते, दीर्घच असते. फक्त आणि हा एकच अपवाद आहे की त्या शेवटी वेलांटी पण ती रस्व आहे बरं का. तसं ते आणि वेगळं, हे आणि वेगळं. हे आणि म्हणजे आणणे या अर्थाने. तसं आणि मृगाते बुद्धी साधावया. तो पारधी काय करतो, इकून तिकून त्याला हुसकून आणतो हरणाला, आणि बरोबर जाळ्यात अडकल असं करतो त्या हरणाला. आणि मृगाते बुद्धी साधावया. इथं तैसीची परी आहे. तसे हे सगळे विषय इंद्रिय माणसाला काय करतात, चारही बाजूने घेरतात, आणि बरोबर माणूस या पापाच्या विनाशाच्या खड्ड्यात पडेल असं करतात वातावरण. सुरुवातीला बरं वाटतं विषय सेवन. आता उभ्या गेल्या ना, ते मुरारी बापू सांगतात, ते म्हणले विवाह झाला,
म्हणजे सुरुवातीला सगळा घमघमाट असतो घरात, सुगंध, अत्तर, ते भेटवस्तू आलेल्या अत्तराच्या बाटल्या वगैरे सगळं घमघमाट, अत्तराचा घमघमाट असतो. आणि मग थोडे दिवस गेले की मग झेंडूबामचा घमघमाट होतोय. म्हणजे घरात वास कशाचा, झेंडूबाम, डोकेदुखी सुरू होते. चैतन्य महाराज सांगतात, ते म्हणले विवाह झाला की सुरुवातीला हा बोलतो आणि ती फक्त ऐकत असते, काही बोलत नाही, नम्रतेनं राहते काही दिवस. आणि मग तिला वर्म कळाले ह्यांचे सगळ्यांचे की मग ती बोलते ना हा ऐकतो. सुरुवातीला हा बोलतो, ती ऐकते, नंतर ती बोलते, हा ऐकतो, आणि मग कालांतराने दोघंही बोलतात आणि गल्ली ऐकते. म्हणजे सगळे म्हणजे भांडणं होतात. सुरुवातीला चांगलं असतं विषय सेवन, पण नंतर वाटतं कुठून दुर्बुद्धी सुचली आणि याच्यात पडलो. चला, एथ तैसीची परी आहे म्हणून संगो हा तुझं नोहे, पार्था दोन्ही काम क्रोध हे घातुक जाणे. हे तसंच आहे इथं. कशासारखं? तसं म्हणजे हरणासारखं. तो पारधी कसा हरणाला बरोबर आणून जाळ्यात अडकवतो काही करून, तसं हे विषय बरोबर आणून आपल्याला अडकवतात. तैशीची म्हणून संगो हा तुझं नोहे, म्हणून अर्जुना ह्याचा संग करू नको विषयांचा. पार्था दोन्ही काम क्रोध हे घातुक जाणे. हे काम आणि क्रोध दोन्हीही अत्यंत घातक आहेत. म्हणून हा आश्रोच न करावा, मनेही आठवो न धरावा, एको निजवृत्तीचा ओलावा नासो निधी. म्हणून हा आश्रयच करू नये. काम आणि क्रोधाचा कुठल्याही प्रकारे आश्रय करू नये. मनेही आठवो न धरावा. आणि आम्ही काही विषय सेवन करतो का? आम्ही ब्रह्मचारी आहोत, आम्ही त्यागी आहोत असं म्हणायचं, आणि मनातून विषयाची इच्छा करायची असंही करू नये. मनात जरी इच्छा असली एरवी बाह्य विषय तरी नाही, परी मानसी होईल जरी काही, तरी साध्यंतुची पाही संसारो असे. मनात जरी इच्छा असली तरी मग तो संसारीच आहे. मग हा विषय हिंडे दारोदारी. मुक्ताबाई म्हणतात, घर बांधलं डोंगरात राहायचं आणि विषय हिंडे दारोदारी. आमचे डोंगरातच आहे. हा, सकळ सांडोनी वना गेला आणि वनी वनिता चिंतू लागला. त्या त्यागासी बाधकू बाधवकता आला, उलथोनी पडिला परिग्रही. बघा, नाथ महाराजांची ओवी. सगळं घरदार सोडून वनात गेला आणि वनात जाऊन चिंता करू लागला, लेकर बाळ कसे काय असतील. चातुर्मासात आला, पण पोरग राहत असेल की नाही मयाशिवाय त्याला तर करमत नाही नातवाला, असं विचार करू लागला. मग काय उपयोग चातुर्मासाचा? आणि त्याच्या नातवासारखं लेकरू दिसलं की त्याच्याकडे पाहतच राहते. मग नातू बी असाच खेळत असेल घरी, आहे की नाही? जाऊ द्या. ह्या काय म्हणतात, मनेही आठवो न धरावा. मनाने सुद्धा आठवण करू नये संसाराची. एको निजवृत्तीचा ओलावा नासो नेती. मग मनामध्ये संसार ठेवायचा नाही. मन तर रिकामं राहत नाही, त्याच्यात काहीतरी ठेवावं लागतं. मग काय ठेवायचं त्या मनात? निजवृत्तीचा ओलावा. निजवृत्ती म्हणजे स्वधर्म. स्वधर्माचा ओलावा म्हणजे काय? जरा ओलावा म्हणजे सतत आपल्या स्वधर्माचं थोडं थोडं आचरण किंवा त्या धर्माविषयी मनामध्ये प्रेम निर्माण ठेवावं. ओलावा म्हणजे आपण जर विद्यार्थी असू तर आपल्या अभ्यासाविषयी मनात प्रेम, श्रद्धा, आदर निर्माण ठेवावा, त्याला ओलावा म्हणतात. तर आपल्या धर्माविषयी, स्वधर्माविषयी मनामध्ये अत्यंत आवड ठेवावी, हा झाला निजवृत्तीचा ओलावा. तो कधी संपू देऊ नये. मनातली अभ्यासाविषयीची आवड कधी संपू देऊ नये. आता पुढचा श्लोक अत्यंत महत्वाचा आहे, पण आपली वेळ झाली. अरे बापरे, आज दसरा. हा, या सोन्याची किंमत वाटत नाही माणसाला किती वेळा दाखवलं तरी. हा, बरोबर. मग बरोबर आहे काकांचं, आज दसरा आहे. पण आता आपली इथली वेळ संपल्यामुळं दुपारचा 3 वाजताचा पाठ फक्त दसरा या विषयावर. तर दसऱ्याला सोनं लुटलं जातं आपल्याकडे. का सोनं लुटतात? आपट्याच्या झाडाची पानच का हे करतात? त्याचं कारण आहे की एक वरतंतू नावाचे ऋषी होते. भडोच नावाचं क्षेत्र आता आहे ना, भडोच कुठे? गुजरातमध्ये. गुजरात, नर्मदेच्या काठावर. तिथं वरतंतू नावाचे ऋषी होते. आणि आपल्या इथला पैठणचा एक मुलगा
देवदत्त नावाचा ब्राह्मण आणि त्यांचा मुलगा, त्याचं नाव कौत्स. मग आता विद्या अध्ययन करण्यासाठी या ब्राह्मणाने तिथं मुलगा ठेवला वरतंतू ऋषीकडे. अभ्यास केला वरतंतू, त्या ऋषीकडे राहून अभ्यास केला. 12 वर्ष अध्ययन पूर्ण झालं आणि निघाला तो. गुरुजीला म्हटला, महाराज माझ्याकडे काहीतरी गुरुदक्षिणा मागा. गुरु म्हटले, बाबा तू माझ्या इच्छेप्रमाणे अभ्यास केलास, माझ्या आज्ञेचं पालन केलं, कधी अवज्ञा केली नाही माझी, हीच मला गुरुदक्षिणा, मला काही नको, तुझ्यासारख्या विद्यार्थ्याकडून मला काही नको. नाही नाही गुरुजी काहीतरी मागाच, काहीतरी मागा. मागा म्हणल्यावर गुरुजी म्हणले, ठीक आहे तू असं कर, तुला मी 14 विद्या शिकवल्या ना, 14 विद्याच्या मोबदल्यात मला 14 कोटी सोन्याच्या मुद्रा दे. एका विद्येला 1 कोटी सोन्याच्या मुद्रा, आणि तेही एकाच माणसाकडून आणून द्यायच्या, याकडून थोडं त्याच्याकडून थोडं असं नाही. मग त्याने विचार केला, असा कोण आहे बाबा एवढ्या सुवर्ण मुद्रा देणारा? मग अयोध्येचा रघुराजा, तो श्रीमंत आहे आणि उदार आहे अशी प्रसिद्धी होती. ते अयोध्येला गेला तो मुलगा, रघुराजाकडे विनंती केली. पण असं होतं, रघुराजाने विश्वजित नावाचा यज्ञ केला होता आणि सगळं धनद्रव्य वाटून दिलेलं होतं, काहीच नव्हतं स्वतःजवळ. त्या मुलांनी पाहिलं, माघारी निघाला, हे काय देऊ शकतील म्हणले, कारण ह्यांनाच आता गरिबी आलेली आहे. राजा म्हटला, असं काळजी करू नको, तू माझ्या दारावर याचकाला ना, विन्मुख गेली या अतिथी आणि सुकृताची संपत्ती. हे पैशाची संपत्ती गेली तर चालेल, पण आमची पुण्याची संपत्ती आम्ही जाऊ देणार नाही. काय ते प्रभू रामचंद्राचं एक वाक्य आहे, ते प्रभू रामचंद्र म्हणतात, नाही नाही ते प्राण जाई परवचन ते नाही, आणखी एक आहे, न भीतो मरणादस्मी केवलम दूषितम यशहा. म्हणले आम्ही मरणाला भीत नाही, आम्ही फक्त अपकीर्तीला भीतो. आणि रघुराजाच्या दारात येऊन जर कोणी विन्मुख गेला, ही अपकीर्ती आम्हाला मरणापेक्षा जाणते नाही. तवच जी यावे जव अपकीर्ती अंगा न पवे, तुला तुझ्या सुवर्ण मुद्रा मिळवून देणार. लगेच सेनापतीला सांगितलं, चला सैन्य शस्त्र तयार करा. कशासाठी? काही नाही म्हणले, आपल्याला इंद्रावर स्वारी करायची, स्वर्गातली संपत्ती लुटून आणायची. आणि तयारी सुरू झाली लगबग. नारद गेले आणि इंद्राला सांगितलं, म्हणले रघुराजा तुमच्यावर स्वारी करायला येतोय. कशासाठी? काही नाही म्हणले, ते एका विद्यार्थ्याला सुवर्ण मुद्रा द्यायच्या, त्यांच्याकडे नाही म्हणून तुमची संपत्ती ते नेणार आहेत युद्ध करून. मग इंद्र म्हणला, हे काही बरं नाही, मग तो जर याच्यासाठी येत असेल तर आधीच आपलं यशस्वी माघार, सगळं स्वर्गातली संपत्ती धनद्रव्य त्याने त्या आपट्याच्या झाडावर ओतल्या सुवर्ण मुद्रा. नुसत्या 14 कोटी नाही, भरपूर ओतल्या. आणि मग ते रघुराजाने पाहिलं, त्या विद्यार्थ्याला म्हणले, तुला घ्यायच्या तेवढ्या घे. तो म्हणला, मी याच्यातल्या फक्त 14 कोटी तेवढ्या मला पाहिजे ते घेणार, बाकीचं अजिबात नाही म्हणे, मला नकोच आहे. त्याने घेऊन गेला, त्या गुरुजीला दिल्या. पण हे राहिलेले ते काय करायचे? राजा म्हटला, हे माझंही नाही, तो विद्यार्थी घेईना. मग राजा म्हटला, लोकांना आता तुम्हाला लुटायचं तेवढं लुटा. मग लोकांनी त्या आपट्याच्या झाडावर पडलेलं सगळं, ज्याला जेवढं पाहिजे तेवढं भरपूर नेलं. काय फोडिले भांडार आणि धन्याचा हा माल, किती घ्या. मग तेव्हा लुटलं सोन्याच्या मुद्रा. मग आता सोनं नाही राहिलं तर मग आपट्याच्या झाडाला सोनं समजून ते उपलक्षण करून त्याचं सोनं आपण प्रत्येकाला देतो, म्हणजे सोनं लुटायला जातो. आपले हिंदू धर्मातले सण असे आहेत की ते सण आपले जीवन चांगलं करण्यासाठी आपल्याला मदत करतात. आजच्या दिवशी संध्याकाळी लोक 2-3 घटना, रावणाचा वध झाला एक, आणखी अज्ञातवासात पांडव गेले त्यावेळी पांडवांनी शस्त्र ठेवले होते आजच्या दिवशी शमीच्या झाडावर. शमी म्हणजे आपटा, सौंदडीच्या काय, बर असो. तर आम्हाला वाटलं शमी म्हणजे आपटा आमच्या, तर त्या शमीच्या झाडावर ठेवली त्यांनी हत्यार आपले. तर अशा प्रकारच्या अनेक घटना प्रभू रामचंद्राने रावणाला जिंकलं, दशहरा असं म्हणतात. बर, तर हे सगळं सांगण्याचं तात्पर्य की आज दसरा आहे, पण तुकाराम महाराज म्हणतात हे दसरा जाऊ द्या, पण पवित्र सुदीन उत्तम दिवस दसरा, सापडला तो साधा आजी मुहूर्त बरा, गरजा जय जयकार हरी हृदय धरा.
आळस नका करू सांगतो लहाना थोरा, याहो याहो बाई अन्नो निघाले हरी, शिलंगणा वेगी घेऊन आरत्या करी, आम्हा दैव आले येथे घरच्या घरी. काय याहो याहो बाई अन्नो निघाले हरी, शिलंगणा वेगी घेऊन आरत्या करी, ओवाळू श्रीमुख वंदी पाऊले श्री, आम्हा दैव आले येथे घरच्या घरी. म्हणले हा दसरा जाऊ द्या, 3.5 मुहूर्त असतात. एक कोणता, दिवाळीतला पाडवा 1, पुन्हा गुढी पाडवा 1, 2, दसरा 1, 3 आणि आखोजीने अक्षय तृतीया मनानं पाठ चालू आहे ना आपला. आखोजी अक्षय तृतीया अर्धा मुहूर्त आणि झाले 3.5. आणि त्यातला महत्वाचा मुहूर्त 1 पूर्ण आजचा दसरा आहे. आणि आजच्या दिवशी आपण काही केलं पर्व काळ खूप पुण्य देतो. तुकाराम महाराज म्हणतात माणसाचा देह मिळणं हाच दसरा आहे. आणि तो जसं हे 3.5 मुहूर्त आहेत की नाही, तसा हा 3.5 हाताचा अक्षय मुहूर्त औटामध्ये साधते. औट म्हणजे 3.5 हात. तर या 3.5 हाताच्या देहामध्ये अक्षय मुहूर्त साधता येतो. अक्षय म्हणजे अक्षय ब्रह्मरूपता प्राप्त करून देता येते. पशुका होत पन्हैया नरका कछु न होय, एक बार नर करणी करे सो नरका नारायण होय. जनावराचे कातड्याचे जोडे वगैरे होतात, माणसाच्या कातड्याचं काहीच नाही होत. पण माणसानं चांगलं सत्कर्म केलं तर माणसाचा देव होता येतं. म्हणून असा हा दसरा रूपी मानवी देह आपल्याला प्राप्त झाला. त्या माध्यमातून आपण संतांची संगत करून आपल्या जीवनाचं कल्याण करावं. पुंडलिक वरदा.